मी सांगितलेलं सगळं सामान घेऊन ये हा. आणि हो, त्या किराणावाला हिशोब नीट कर आणि मगच पैसे दे. आणि बाबांसोबतच ये, मागे थांबू नको उन्हाळक्या करत. हॅलो मामा, कसा आहेस? म्या एकदम झक्कास. माझी भाची कशी आहे? मामा तुमच्या राज्यात कोरोनाला न घाबरता एकदम ठणठणीत आहे. अरे वा आकाशाने ताते कसं आहेत? कुठं आहेत ते? ठीक आहेत. अरे सामान आणायला गेलेत. ते बाबांचे बसून बसून लय पाय जड होतात ना. मग मॅच म्हटलं जा आकाश सोबत एक फेरफटका मारून या. बरं ते असो, आत्या कशी आहे? ती आहे तशीच आहे. तिच्यात काय बदल होतोय? तो म्हणजे घरचा माठ आणि त्याचं वजन झालं 160. काय रे मामा असं बोलतोस वय? मग काय बोलू पोरे, तो भार मलाच झेलावा लागतोय. शिवम आणि ती बसलेत आत मकर करत. बरं ते असो, माझी भाची येते ना गणपतीला. पण मामा, हा गणेशोत्सव सोशल डिस्टन्सिंग सांभाळूनच करायचा आहे ना रे. प्रत्येकाने आपापल्या घरात. आणि आत्याला आवडल नाही आवडल. असं काय बोलते अक्षय? तू काय मला परकी व्हय? हे घर पण तुझ्या घरासारखंच आहे की. आणि तू कुठं लांब आहेस? दादरून ठाण्याला तर यायचंय. मी येऊ का आणायला? मामा नको. अगं काय नको? आणि राहिलाय प्रश्न आत्याचाच ना. ती आत्या हाय तर मी आते मामा हाय. ध्यानात ठेव पोरे. ते समजा ठीक आहे र. तरी पण ह्या वर्षाला आपापल्या घरी राहूनच करूयात की गणेशोत्सव साजरा. आणि गणपती बाप्पा थोडीच म्हणतोय की मामाकडे गेल्यावरच पावल म्हणून. मी इथूनच दर्शन घेईन. आणि हो, व्हिडिओ कॉल करेन ना म्या. अगं बाळा तुझे शब्द खरं आहे. पण हे मामाचं काय आहे ग? आणि तुझी आई मला माझ्या बहिणीसारखीच होती ग. पण तुझ्याकडे बघूनच तर आम्ही तिला विसरलोय. कोणता सण नाही, पण गणपतीला ती नक्की यायची. म्हणून गणपती म्हटले का तिची आठवण येते आम्हाला. तू आली का तुझ्या आईच घरी आल्यासारखी वाटते ग. मामा तर सगळं ठीक आहे र. आई नाही पण मी आहे ना. पण सध्याचं वातावरण पाहून मी बरं जाऊ दे. असो, तुला वाटतंय तसं तू कर. पण व्हिडिओ कॉल करायला विसरू नको हा. हो मामा. ओ कोणाला सांगताय हा व्हिडिओ कॉल करायला? कोण आहे ती सटवी? हॅलो हॅलो आत्ते, सटवी नाही, मी अक्षता आहे. अक्षय तू आहेस व्हय? थांब हं. ओ काय बघताय? निघात. गणपती कुणाचा आणि मकर कुणी करायचा? आणि हो, कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करा. बाई बाई बाई, धड या माणसाला लसूण सोलता येत नाही. हा अक्षय बोल. आत्ते कशी आहेस? मला काय होतंय? मी एकदम खाऊन पिऊन ठणठणी. तो कोरोना येऊ दे नाही तर त्याचा बा येऊ दे. हो का? मग काय, मी काय भीते का काय कुणाला? बरं अक्षय, राहिलं नाही पण 1 दिवसासाठी गणपतीत येऊन जाशील ना? नाही का आत्ते? नाही जमणार. बरं बाई नको, बाहेर कोरोना आहे ना. नको नको, तू घरीच थांब. हो आत्ते, लय काळजी करतेस बघ तू. अगं मग मी नाही काळजी करणार मग कोण करणार? एकच लेख आहेस ना माझ्या दादाची. आणि काय ग त्या कुंदनचा? होय मॅडम, बाकीच्यांना काम असतात, तुमच्यासारखं नसतंय त्यांचं. बाई बाई बाई, हा माणूस गप बसायचा नाही. चल अक्षय, ठेवते फोन, नंतर करते. आणि हो, त्या कुंदनचा पुण्यांदा विचार कर. तुमचं लगीन ठरवले तुझ्या बानं, पण मला काही ते पसंत नाही पडलं बघ. अगं कुकरच्या शिट्ट्या होईना झाल्यात. अहो का पाव, पहिले त्याने वर करा शिट्ट्या. नाही होतंय. चल अक्षय, ठेवते फोन. बाई बाई बाई, काय मेली कटकटे या माणसाची. थांबा, आलेच. तुम्हाला कुकरच्या शिट्ट्या वाजवायला शिकवते. बाबा दमलेत, त्यांना झोपवलंय. बरं काय बोलत होता मामा? कसलं काय, मध्येच ती आत्या आली ना. कुंदन जीजू. हॅलो.
अक्षय, काय रे, काय झालं? अरे काय झालं, असं गप का झालायस? अरे कुंदन डोक्याची. अक्षय, अरे काय झालंय? या वर्षाला आमचं मंडळ गणपती नाही आणणार रे. असं वय, म्हणून नाराज आहे का माझा मावऱ्या? पण अक्षय, कसं वाटतं ते दर वर्षाला गणपती बसवायचा आणि या वर्षाला नाही? म्हणजे मंडप नाही, मंडपात पोरं नाही, मंडपात आरती नाही, मंडपात रात्रीचं जागरण पण नाही. मंडपात भजनाच्या नावाखाली आरडाओरडा नाही, पत्ते नाही आहेत की कॅरम नाही, आणि हो ते मंडपातल्या स्पीकरच्या मागे दारू आणि जुगार नाही ना. हे अक्षय, आपली पोरं मंडपात दारू नाही पिता. हा, मग मंडपाच्या बाहेर पित असतील म्हणून नाराज आहेस का तू? पण अक्षय, गणपतीला कसं वाटेल ते? नाराज होईल ना तो. अरे कशाला नाराज होईल आणि कशाला रुसल? अरे बाप्पाला त्याची प्रार्थना मनातून केली तरी चालते रे. अगं पण अक्षय, अरे बाप्पाला पण माहीतच असेल ना, ह्या वर्षाला सगळी लोक एकत्र आल्यावर त्रास होऊ शकतो. सोशल डिस्टन्सिंग पाहायलाच हवं ना आपल्याला. अरे गणपती देवता ही बुद्धीची देवता आहे, त्यामुळे ह्या वर्षाला आपण आपली बुद्धी शाती ठेवून सगळे सण साजरे करायला हवेत ना. मग आता मला सांग, ते पत्त्यांचे किती बॉक्स आणलेत? पत्त्याचं बघ 2 आणलं, अजून 2 आणायचं, तर पण आणू. अरे वा रे वा, दरवेळेला तू आयडिया देतो का नाही, आज मी देते, ऐक. ऐकव. बाप्पा, तुझी लीलाला आघात आहे. ह्या वर्षाला तू नाही येणार म्हणून मी नीले नाराज होतो, पण तू सेवा स्वतःच करून घेतलीस. एकच मागणं आहे रे, हे लॉकडाऊन लवकर संपू दे आणि माझं रखडलेलं लग्न लवकरात लवकर होऊ दे, बस. हे गणराया, हे बुद्धीच्या देवता, माझा कुंदन मावरा भोळा आहे रे. त्याला आज मी तुझी ते वस्तूस निवास करतोस त्याची पूजा करायला लावली. काही चूकमाक झाली तर माफी मागते. आणि एकच मागणं आहे रे, हे कोरोनावरचं संकट लवकर दूर होऊ दे आणि मग माझं कुंदनसोबत लगीन होऊ दे. गणपती बाप्पा, मोबाईलमध्ये गाड्या रिपेअर करून दमलो रे. आता तरी माझं ऑटोमोबाईलच्या कोर्सला लवकर ॲडमिशन होऊ दे. चला, माझ्या पुस्तकांचा कुठेतरी वापर झाला. हे गणपती बाप्पा, पुस्तकात मोबाईल असला तरी बी मी अभ्यास करते हा, पण लॉकडाऊन पायी अरून बसलेली माझी परीक्षा लवकर होऊ दे आणि मग माझ्या लग्नाचं सनई चौघरे लवकर वाजू दे. पाहताय ना मंडळी, सांगायला गेलं तर गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी एकोप्यासाठी सुरू केले होते, पण त्याची आता आपण स्पर्धा करून टाकली. त्या मंडळाची 20 फुटाची मूर्ती तर आमची 25 फुटाची. अरे कोणाची उंची ठरवतोय आपण? ट्रेन मधून रेखायला छान वाटतो, गणपती बाप्पा मोरया, पण ते रेखाटणं बाप्पाला आवडत असेल? 10 दिवस त्याची पूजा आणि विसर्जनाला त्याला सजा. विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी नाही पाहतो त्या मूर्त्या. काय हे बाप्पाला पाहत असेल?
काहीही असो, थोडा विचार करायलाच हवा. अक्षताने कुंदनला सुचवलेली आयडिया खरंच छान. बुद्धीचा देवता जिथे निवास करतो तिने त्याला त्याचीच पूजा करायला लावली. वा अक्षता वा. अक्षता, कुंदनने तर साजरा केला गणेशोत्सव. आता तुम्ही कसा साजरा करताय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हो, नाटकीकरांना लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करत पाहत राहा एक लगीन असंही. कवळा मावरा कवळी शेंग. कवळा मावरा